So hello everyone. In this video we shall discuss the introduction of the science or introduction to science. What is science we have to discuss in this video. In the previous first video we have given the introductory speech and motivational speech. What should be the preparation, आपलं काय तयारी असली पाहिजे, what are the properties in the students of science, काय स्टुडंटच्या प्रॉपर्टी असल्या पाहिजे, म्हणजे नेमकं स्टुडंटनं काय केलं पाहिजे, सायन्सचा स्टुडंट कसा असला पाहिजे, काय काय संधी आहेत ते आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बऱ्याच डिस्कस करणार आहोत. तर इंट्रोडक्शन टू सायन्स. बिफोर गोइंग टू स्टडी द ब्रँचेस ऑफ सायन्स, सायन्सच्या ब्रँचेस काय काय आहेत, तुम्हाला कोणत्या शिकायच्या ते पाहण्याच्या अगोदर व्हॉट इज मीन बाय सायन्स, विज्ञान शाखा ज्याला आपण म्हणतो, और शास्त्र शाखा काय आहे नेमकं सायन्स. सो द सायन्स इज नथिंग बट इट इज द ऑब्झर्वेशन. बघा, सायन्स इज डिफाइंड ॲज ऑब्झर्वेशन, identification, description, experimental investigation, is experimental investigation and theoretical explanation of all natural phenomena is the science. सायन्स काय, सायन्स मध्ये काय केलं जातं, कुठल्याही गोष्टीकडे बघत असताना तुम्ही कुठलीही एखादी ऍस्पेक्ट शिकायला, कुठल्याही एखादा नॅचरल थिंग शिकायला, कुठलीही निसर्गातली एखाद्या वस्तूचा अभ्यास करायला, तर त्या वस्तूचा अभ्यास करणं म्हणजे सायन्स. मग त्या वस्तूचा अभ्यास कशा कोणत्या मुद्द्याच्या आधारे आपल्याला करायचा आहे, तर त्या वस्तूचं ऑब्झर्वेशन. कुठलाही एखादा फिनॉमिनॉन, एखादा गुणधर्म तुम्ही शिकायला नेचर मधला, तर त्यावेळेस त्या गुणधर्माचं आपल्याला व्यवस्थित काय केलं पाहिजे, सायन्स काय करतं, त्याचं ऑब्झर्वेशन करतं, निरीक्षण करतं. बरोबर आहे. दुसरं आहे आयडेंटिफिकेशन, त्याला ओळखण्याचा प्रयत्न करतं. बघा, सायन्स म्हणजे काय, शास्त्र म्हणजे काय, एखाद्याचं निरीक्षण करणे, एखाद्याचं ऑब्झर्वेशन करणे, निरीक्षण करणे म्हणजेच ऑब्झर्वेशन करणे, आयडेंटिफिकेशन त्याला ओळखणे, त्याच्या वेगवेगळ्या गुणधर्माची ओळख करून घेणे, दॅट इज आयडेंटिफिकेशन. डिस्क्रिप्शन, मग हे निरीक्षणावरून आणि त्याची ओळख ठरवल्यावरून त्याचं काय काय वर्णन करता येईल ते डिस्क्रिप्शन करणे. डिस्क्रिप्शन नंतर आहे एक्सपेरिमेंटल फार महत्वाचा वर्ड आहे लेकरांनो सायन्समध्ये, एक्सपेरिमेंटल इन्व्हेस्टिगेशन. नुसत्या एवढ्या तिघांवर गपचित न बसता पुन्हा त्याच गुणधर्माला जे आपण ऑब्झर्व केले, ज्याला आयडेंटिफाय केले, ज्याचं इन्व्हेस्टिगेशन केलंय, त्याचं नंतर प्रयोगाद्वारे आपण काय करणे, समाधान करून घेणे, किंवा प्रयोगाद्वारे सुद्धा हे बरोबर यायले का, आपण जे पाहिले, जे आपल्याला त्याचे गुणधर्म दिसायलेत ते प्रयोगाच्या माध्यमातून सुद्धा अभ्यास होऊन बघणे. एक्सपेरिमेंटल इन्व्हेस्टिगेशन, प्रयोगाद्वारे त्याचा शोध घेणे, एक्सपेरिमेंटल इन्व्हेस्टिगेशन अँड थेरॉटिकल एक्सप्लेनेशन. आणि नंतर ह्या चार बाबीचा ऑब्झर्वेशन, आयडेंटिफिकेशन, डिस्क्रिप्शन अँड एक्सपेरिमेंटल इव्हिडन्स नंतर त्या गोष्टीचं थेरॉटिकल एक्सप्लेनेशन देणे, त्याचे वेगवेगळे प्रबंध लिहिणे, त्याचे वेगवेगळे माहितीच्या रूपातले लेख लिहिणे, आर्टिकल्स लिहिणे, म्हणजेच काय, थेरॉटिकली एक्सप्लेन करून जगाला सांगणे की मी ही गोष्ट स्टडी केली, एवढ्या चार बाबींचा अभ्यास करून मी पाचवी बाब इथं तुमच्या समोर मांडावी. दॅट इज द सायन्स. सो व्हॉट इज द सायन्स, द डेफिनेशन ऑफ सायन्स इज कुठल्या नॅचरल फिनॉमिनॉन, कुठल्याही निसर्गामधल्या, मग तो दॅट मे बी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग, मीन्स स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, दॅट इज द सायन्स. आणि हे नॅचरल फिनॉमिनॉन, हे लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग, हे सजीव आणि निर्जीव, लिव्हिंग म्हणजे सजीव, नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव, या सजीव आणि निर्जीवाचं ऑब्झर्वेशन, आयडेंटिफिकेशन, डिस्क्रिप्शन, एक्सपेरिमेंटल इन्व्हेस्टिगेशन अँड थेरॉटिकल एक्सप्लेनेशन, एवढ्या सगळ्या बाबींचा अभ्यास म्हणजे सायन्स लेकरांनो. नाउ मीन्स इट इज द स्टडी ऑफ नॅचरल वर्ल्ड इन रिलेशन टू ऑब्झर्वेशन अँड एक्सपेरिमेंट्स. निरीक्षण आणि प्रयोग या दोघांद्वारे ज्या गोष्टीचा अभ्यास करतो ती शाखा म्हणजे सायन्स. ओके. अँड दिस वर्ड सायन्स इज डिराइव्ड फ्रॉम, सायन्स कुठून आला हा शब्द, दिस सायन्स, शास्त्र ज्याला आपण म्हणतो, इट इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड
लॅटिन शब्दापासून आलेला आहे. व्हॉट वॉज दॅट लॅटिन वर्ड? काय होता लॅटिन भाषेमधला शब्द? सायर. व्हॉट इज मीन बाय सायर? सायर मीन्स टू नो. बघा, माहिती करून घेणे, एखाद्याची माहिती करून घेणे म्हणजे सायर. आणि हा सायर शब्द लॅटिन भाषेत वापरला जात होता. त्याच सायर शब्दावरून काय आलेला आहे? सायन्स आलेला आहे. आणि ही सायन्स आज एक महत्वाची ब्रँच या जगामध्ये बनलेली आहे. वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास या सायन्सच्या अंडर केला जातो. अँड इन द सायन्स, ही सायन्स जी आहे, द फर्स्ट सायंटिस्ट हू इन्व्हेंटेड धिस सायन्स टर्म, हू डिस्कवर्ड द सायन्स, हू इन्व्हेंटेड द सायन्स. डिस्कवरी आणि इन्व्हेन्शन याच्यामध्ये फरक आहे. इन्व्हेन्शन म्हणजे काहीतरी नवीन शोध लावणे, जी इथं नाही त्याचा शोध लावणे म्हणजे इन्व्हेन्शन. जी ऑलरेडी आहे पण माहिती नाही त्याचा शोध घेणे म्हणजे डिस्कवरी. म्हणून डिस्कवर आणि इन्व्हेन्शन या दोन शब्दातला फार फरक लक्षात घ्या. इन्व्हेन्शन म्हणजे जी गोष्ट इथं नाहीच तिचा शोध लावणे म्हणजे इन्व्हेन्शन. जी आहे पण आपल्याला माहिती नाही तिचा शोध घेणे म्हणजे डिस्कवर करणे. असे दोन वेगवेगळे अर्थ आहेत. तर इन्व्हेन्शन ऑफ सायन्स, सायन्सचं खरं इन्व्हेन्शन कोण केलं? हु वॉज द अरिस्टॉटल वॉज कन्सिडर्ड ॲज द फादर ऑफ सायन्स. बघा, इन्व्हेंटर ऑफ सायन्स, थोडक्यात मी म्हणेल इथं इन्व्हेंटर ऑफ सायन्स, सायन्सचा इन्व्हेंटर अकॉर्डिंग टू द मॉडर्न सायंटिस्ट. आजचे सायंटिस्ट असं म्हणतात की अरिस्टॉटल हा खरा या विज्ञानाचा उद्गाता आहे. विज्ञान जर कोण आणलं, शास्त्र जर कोण आणलं, तर ते कोण आणलं? अरिस्टॉटल. केव्हाची गोष्ट आहे? अबाउट 384 BC. बघा, BC म्हणजे बिफोर ख्रिस्ट, येशू ख्रिस्ताच्या, ख्रिस्तपूर्व, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर 384 वर्ष. आज आपण येशूच्या जन्मापासून 2020 वर्ष झालं शिकायला, 20व्या वर्षात आहे येशूच्या जन्मानंतर. आणि ह्या 2020 आणि त्याच्या जन्माच्या अगोदरचे उलटे मोजत गेले तर ते 384. म्हणजे जवळपास आज आपण 2384 वर्षापूर्वी अरिस्टॉटलनं विज्ञान या शास्त्राचा, या शास्त्र शाखेचा काय लावलेला आहे? शोध लावलेला आहे. ही वॉज द इन्व्हेंटर ऑफ सायन्स. अँड नाउ डेज वी कन्सिडर, आज आपण गॅलिलिओला आपण कन्सिडर करतो द फादर ऑफ मॉडर्न सायन्स. फादर ऑफ मॉडर्न सायन्स. आपल्या आधुनिक शास्त्राचा फादर, जो जनक, आधुनिक शास्त्राचा जनक जर आपण कुणाला म्हणतो? गॅलिलिओ गॅलिली. हा आहे फादर ऑफ मॉडर्न सायन्स, हा आहे इन्व्हेंटर ऑफ सायन्स. अँड म्हणून सायन्स कशावर अवलंबून आहे? सायन्स रिलायज ऑन एव्हिडन्स. लक्षात घ्या, फार महत्वाचे हे शब्द आहेत. सायन्स कशावर भर देतं? विज्ञान शाखा कशावर अवलंबून आहे? एव्हिडन्स, पुरावा लागतो विज्ञानाला. कुणीतरी म्हटलं तिथून एक लिंबू टाकला आणि तो लिंबूचा लगेच तिथं पक्षी झाला, नाही. अशावर विज्ञान लक्ष ठेवत नाही, अशावर विज्ञान विश्वास ठेवत नाही. विज्ञानाला पुरावा लागतो, एव्हिडन्स. दुसरं ऑब्झर्वेशन, निरीक्षणावरून विज्ञान आहे. ज्या गोष्टीचं निरीक्षण करतं त्याचा एव्हिडन्स गोळा करतं, पुरावे गोळा करतं, निरीक्षण गोळा करतं आणि त्याचे प्रयोग करून बघतं. एक्सपेरिमेंट्स. या 3 दीज आर द ब्रह्मा विष्णू महेश ऑफ सायन्स. हे सायन्सचे 3 महत्वाचे कोण आहेत? अतिशय महत्वाचे घटक आहेत. एव्हिडन्स, पुरावा, ऑब्झर्वेशन, निरीक्षण, एक्सपेरिमेंट्स, प्रयोग. प्रयोगाधारित जे काही निरीक्षण आहे, जे काही पुरावे आहेत सापडलेले, त्याच्यावर सायन्स रिलाय करतं, त्याच्यावर सायन्स वर्क करतं. अँड देअरफॉर दिस व्हेरी टॅलेंटेड ब्रँच आपण म्हणूयात, म्हणजे बुद्धिमानाची बुद्धिवादी ब्रँच म्हणजे कोणती आहे? सायन्स आहे. आणि अशा या सायन्स शाखेला तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे. सायन्स प्रोव्हाइड्स लार्ज अपॉर्च्युनिटीज, लार्ज अमाऊंट ऑफ जॉब अपॉर्च्युनिटीज. आज भरपूर आपल्याला संधी आहेत सायन्स शाखेमधनं. सायन्सनं बऱ्याच, इट इज द बिगेस्ट, वन ऑफ द बिगेस्ट सेक्टर विच प्रोव्हाइड जॉब्स टू द यंगस्टर्स. इट इज वन ऑफ द बिगेस्ट सेक्टर. आज जगामध्ये सगळ्यात जास्त जर जॉबच्या संधी, तुम्हाला वेगवेगळ्या बिझनेसच्या संधी जर उपलब्ध कोण करून द्यायला, तर सायन्स.
याचा अर्थ असं नाही की आपण कुठल्याही क्षेत्रातले तुम्ही टॉपर व्हा, माझा तर असा मंत्र असतो. कुठल्याही क्षेत्रातले साधं तुम्ही एक टॉपचं पेंटिंग काढा लेकरांनो, पण ते टॉपचं पेंटिंग तुम्ही इतकं असावं की तुमच्यानंतर कोणीच नव्हतं, तुम्ही त्या क्षेत्रातले बाप असावं. त्यावेळेस तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, दॅट मे बी सायन्स, दॅट मे बी एनी अदर फील्ड, कुठली असो, त्या क्षेत्रातले तुम्ही बाप बना. जसं सचिनला आपण क्रिकेटचा देव म्हणतो, क्रिकेटचा टॉपर सचिन आहे. म्हणजे बघा, सचिननं त्याचं क्षेत्र, त्याचं जे करिअर आहे ते खेळामध्ये घडवलं. त्यानं तिथं व्यासंग केला, त्यानं तिथं अपार कष्ट केली, मेहनत केली. रोज 5-5, 6-6 तास तो दिवसभर बॅटिंग करायचा, मॅच असताना सुद्धा आणि मॅच नसताना सुद्धा. म्हणजे त्यानं त्याचं डिव्होशन त्याच्यामध्ये ओतलं लेकरांना. तसं आपल्याला कुठल्याही क्षेत्रातला, टाटा असतील, बिर्ला असतील, अंबानी असतील, हे काही उगाच जागेवर श्रीमंत बनलेले नाहीत लेकर. त्यांनी प्रत्येकाने स्वतःची डिव्होशन होती, ऑनेस्टी ठेवली, त्याच्याशी त्यांनी स्वतःशी प्रामाणिक राहिली. दुसऱ्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःशी प्रामाणिक राहा, बरोबर आपोआप तुम्ही दुसऱ्याशी प्रामाणिक राहायला लागाल लेकर. आणि आज आपण तिथंच चुकतो. आजचा जो विद्यार्थी चुकायलाय, आपण केवळ दुसऱ्याला चांगलं दाखवण्यासाठी आपण सतत धडपडतो. काहीच गरज नाही, जग आपोआप तुम्हाला ओळखेल. तुम्ही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा, स्वतःशी तुम्ही विश्वास ठेवा, स्वतःबद्दल तुम्ही न्यूनगंड बाळगू नका. आय कॅन डू इट, आय मस्ट डू इट, मी ते करणारच, मला ते करावं लागणारच आहे, मी ते करू शकतो, ही भावना आपल्यात असली. आपण सगळं दुसऱ्याला दाखवण्यासाठी आपण आज सगळं करत चाललो, आणि त्याच्यामुळे आपलं दुसरे तुम्हाला दाखवायची गरजच नाही. तुम्हाला बरोबर तुमच्या क्वालिटीवरून जग ओळखेल. तुमच्याकडे एखादी क्वालिटी असेल, तुम्ही खूप छान खेळत असाल, खूप छान चांगलं गाणं म्हणत असाल, खूप चांगली टीचिंग करत असाल, तुमच्याकडे खूप नॉलेज आहे, बरोबर जग तुम्हाला एनकॅच करायला लागेल. जग तुम्हाला आपोआप त्या स्वतःकडे जग बोलवायला लागेल तुम्हाला. आणि त्याच्यामुळे आपल्यातल्या क्वालिटी वाढवण्याचा प्रयत्न करा लेकरांनो. कष्ट करा, मेहनत करा, स्वतःशी प्रामाणिक राहा. अँड देर आर नो शॉर्टकट्स टू द सक्सेस. सक्सेसला शॉर्टकट्स नाहीत. तिथं छोटासा आपला खुशकीचा मार्ग तिथं नाही, शॉर्टकट मार्ग नाही आपला. तिथं आपल्याला मेहनतच करावं लागणार. नो डाऊट तिथं मग तुम्हाला हार्डवर्क प्लस स्मार्ट वर्क मी सांगितलं पहिल्या व्हिडिओमध्ये, ते तर आपल्याला करायचंच आहे. पण सोबत आपल्याला स्वतःशी प्रामाणिक राहायचं. परिस्थिती कशी असो, आपल्याला त्याच्यामध्ये डळमळू द्यायचं नाही. आपल्याला फक्त आपलं गोल लक्षात ठेवायचं. आज प्रचंड केसेस आहेत, आपण येणाऱ्या काळामध्ये त्याच्याबद्दल भरपूर बोलणार आहोत. तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर, मी म्हणून पहिल्या व्हिडिओमध्ये एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न माझा तुमच्यासाठी सतत असणार आहे लेकरांनो. आणि म्हणून तुम्ही फक्त स्वतःच्या एक एम ठरवा, एक गोल ठरवा. अँड दिस इज द बेस्ट टाइम टू डिटरमाइन युअर गोल. तुमचं गोल, तुमचं अँबिशन, तुमचं ध्येय ठरवण्याचा हा अतिशय आता नाव यू आर मॅच्युअर्ड. आता तुम्ही मॅच्युअर झालात, तुम्ही आता शालांत विद्यार्थी राहिलेले नाहीत. नाव यू आर द कॉलेज स्टुडंट्स, यू हॅव द माइंड. आता तुम्हाला माइंड आहे, यू कॅन टेक युअर ओन डिसिजन. तुम्ही स्वतःचे डिसिजन तुम्ही आज घेऊ शकता. फक्त ते पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे ठरवण्याचं काम तुम्ही एखाद्या चांगल्या मार्गदर्शकाला द्या. तुम्ही एखादं डिसिजन तुम्ही घेऊ शकता, पण ते चांगलं आहे का वाईट आहे ह्याच्यासाठी मात्र मार्गदर्शन तुमच्या ज्येष्ठाचं घ्या, तुमच्या आईचं घ्या, तुमच्या वडिलाचं घ्या, तुमच्या मोठ्या भावाचं घ्या, बहिणीचं घ्या, गुरूंचं घ्या. पण आज तुमच्यामध्ये ती अंडरस्टँडिंग आलेली आहे. तुमचं ध्येय आजच ठरवा, तुमचा इंटरेस्ट ओळखा. तुमचा आज इंटरेस्ट कशात आहे, त्या इंटरेस्टनुसार. उगा आई वडील म्हणतात माझे मित्र ह्या शाखेला चाललेत म्हणून नाही, खरंच मला त्या शाखेत काही करता येईल का, काही संधी आहेत का, याचा तुम्ही विचार करा. उगा कुणीतरी म्हणतंय म्हणून आपण तिकडं जायचं, मेंढरासारखं एक मेंढी गेली म्हणून सगळं जायचं नाही, असं नाही. स्वतःमधला इंटरेस्ट ओळखा आणि जगाला आज काय पाहिजे ते तुम्ही द्या. अलग लक्षामध्ये बऱ्याच वेळा आपण हे शब्द ऐकलेले आहेत. आजकाल आपण शेतीबद्दल बोलायचं झालं. आजपर्यंत काय होतं, जे उगवेल ते पिकेल, जे आपल्या भागात येत होतं ते आपण पिकवत होतो. आजचा काळ तसा नाही. आता शेतीबद्दलच बोला. बघा तुम्ही, शेती दॅट इज ऑल्सो द फार्मिंग, दॅट इज ऑल्सो वन ऑफ द बिग बिझनेस, वन ऑफ द इकॉनॉमिक बिझनेस. अतिशय तुम्हाला एक आर्थिक घडी बसवून देणारा बिझनेस. पण त्याला काय आहे, आज जुनं वाक्य काय होतं, जे आपल्याकडे उगवतं तेच पिकवायचं. आज तसं नाही, जे विकेल तेच पिकेल. आज जगाला जे पाहिजे, जे विकणार आहे जगाच्या बाजारात जे विकणार आहे ते आपल्याला आज पिकवायचे. मग आपल्या भागाची कंडिशन कशी का असेना, आपल्याला ती कंडिशन तशी द्यायची. म्हणजे आपल्या भागात सफरचंद येत नाहीत म्हणून आज आपण रडत बसायचं नाही. आज आपल्याकडे असे असंख्य शेतकरी आहेत जे आपल्याकडे सफरचंद घ्यायलेत, द्राक्ष घ्यायलेत. म्हणजे बघा, त्यांनी वातावरणाशी सुद्धा लढा दिला.
आणि स्वतः कष्ट करून आपल्या भागात म्हणजे जे विकायले ते आज आपल्याला पिकवायचे. तसं आपल्याला आज जगात कोणत्या कोर्सला मागणी आहे, कोणत्या शाखेला आज जास्त मागणी आहे, ती आपल्याला येणाऱ्या 10 वर्षात कशाला मागणी असेल एवढी आपल्याकडे आज बुद्धी असली पाहिजे. त्याची तयारी आजपासून करायला लागलं पाहिजे. आणि आज भरपूर क्षेत्र आहेत. या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला बिझनेसला वाव आहे. फक्त त्याच्याशी एक प्रॉपर डिग्री, प्रॉपर आपल्याकडे नॉलेजची डिग्री असली पाहिजे. तुम्ही शेती करायला, ते शेती करण्यासाठी सुद्धा आज नॉलेज लागणार आहे. सायन्सचा तुम्हाला आधार घ्यावा लागणार आहे लेकरांनो. पारंपरिक शेती करून जमणार नाही. तुम्हाला कुठलंही एखाद्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये जायचंय, तुमच्या सर्व्हिसिंग, आज काय प्रचंड वाहनं वाढलेली. बघा कुठलंही घ्या तुम्ही, काही घ्या. इंजिनिअरिंग सेक्टर आहे, कन्स्ट्रक्शन किती वाढाले बघा. इकडं जा. डॉक्टरमध्ये आज भरपूर गरज आहे चांगल्या डॉक्टरांची आज जगात. आज त्या क्षेत्राकडे जातो. एमपीएससी आहेत, यूपीएससी आहेत, कितीतरी असंख्य शाखा आहेत. वेगवेगळ्या किती हजारो प्रकारची पदं या एमपीएससी यूपीएससी मधून भरले जातात. आपल्याला माहिती सुद्धा नाही. आपल्याला 4-2 पदं माहिती आहेत. तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार, कलेक्टर, एसपी, डीवायएसपी, पोलीस, पीआय. पण इतके पदं भरले जातात लेकरांनो ह्या एमपीएससी यूपीएससीच्या माध्यमातून. इथं आपण घुसलं पाहिजे. इथं आपण त्याचा ठाव ठिकाणा घेतला पाहिजे की काय काय संधी आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या सायन्स शाखेमध्ये करायचा आहे. आपल्याला एक वेल क्वालिफाईड, एक अतिशय प्रगल्भ असा विद्यार्थी आपल्याला बनायचं आहे. त्याच्यासाठी तुमचं कष्ट फार महत्वाचं आहे. मी इकडून मार्गदर्शन आम्ही देणारच आहोत, मी देणार आहे, आमचे सहकारी देणार आहेत. पण तुम्हालाही तेवढंच तिथं काय करायचं लेकरांनो, कष्ट करावं लागणार आहे. तिथं तुमची जिद्द ओतावं लागणार आहे, तिथं चिकाटी ओतावं लागणार आहे. तर ही सायन्सची व्याख्या. नाऊ दिस सायन्स जनरली इट इज ब्रॉडली कॅटेगराइज्ड इंटू 2. ह्या सायन्सच्या परत 2 ब्रँचेस आपल्याला अगोदर शिकायच्यात. एक आहे प्युअर सायन्स आणि दुसरं आहे अप्लाइड सायन्स. बघा थोडक्यात मी माहिती द्यालो सायन्स काय काय, आपल्याला कशात जायचं, आपल्याला कोणते सब्जेक्ट शिकायचे. प्युअर सायन्स, दिस टोटली इट फोकसेस ऑन द थेरॉटिकल एक्सप्लेनेशन. बघा थिअरीवर रिलाय करणार, फक्त पूर्ण जे जे काही ऑब्झर्वेशन निघाले, जे जे काही इन्व्हेस्टिगेशन निघाले त्याला थिअरीत मांडणं. जो काही अभ्यास केला एखाद्या गोष्टीचा त्याला पूर्ण लिखित स्वरूपात मांडणं म्हणजे कोण, प्युअर सायन्स. थेरॉटिकल ऑब्झर्वेशन, थेरॉटिकल इन्फॉर्मेशन, फोकसेस ऑन थेरॉटिकल इन्फॉर्मेशन. जी काही लिखित स्वरूपातली माहिती आहे त्याच्यावर जे फोकस करतं ते प्युअर सायन्स. आणि ही थेरॉटिकल इन्फॉर्मेशन इट इज अप्लाइड प्रॅक्टिकली, प्रॅक्टिकल सोल्युशनवर फोकस करण्याचं काम कोण करतं, अप्लाइड सायन्स. म्हणजे बघा दीज आर इंटरडिपेंडंट. हे दोन्ही शाखा एकमेकावर अवलंबून आहेत. हे माहिती गोळा करतं, हे त्याच्यावर प्रॅक्टिकल करून बघतं. प्रॅक्टिकल करून बघतं ते अप्लाइड सायन्स. माहिती गोळा करणं, ऑब्झर्वेशन करणं, आयडेंटिफिकेशन करणं, त्याला डिस्क्राईब करणं हे कोण करतं, प्युअर सायन्स. आणि त्याच्यावर एक्सपेरिमेंट्स करून बघणं, प्रॅक्टिकल करून बघणं हे कोण करतं, अप्लाइड सायन्स. आणि म्हणून व्हॉट एव्हर इन्फॉर्मेशन गॅदर्ड इन द प्युअर सायन्स, प्युअर सायन्स मध्ये गॅदर झालेली, गोळा झालेली इन्फॉर्मेशन दॅट इज युटिलाइज्ड बाय अप्लाइड सायन्स. अप्लाइड सायन्स त्याच इन्फॉर्मेशनला जगासाठी प्रॅक्टिकलच्या रूपात खुलं करून देतं. म्हणजे कार कशी तयार करायची हे कोण सांगितलं, प्युअर सायन्सनं. पण ते पार्ट कसे जोडायचे, कारला स्टेअरिंग कुठं लावायची, टायर कसे जोडायचे, ती पळण्यासाठी काय काय करावं लागेल, तिचं वेट किती असावं लागेल, ते डायरेक्ट प्रॅक्टिकली बसवणे आणि तिचं मॉडेल बनवणे म्हणजे अप्लाइड सायन्स. कार कशी तयार करायची त्याची पूर्ण थिअरी म्हणजे प्युअर सायन्स. आणि कारला प्रॅक्टिकल स्वरूप देणे, मॉडेल तयार करणे आणि तिला रस्त्यावर आणणे, पूर्ण वेल इक्विप्ड करून, व्यवस्थित त्याला अरेंज करून, सगळे स्पेअर पार्ट्स अरेंज करून, ते म्हणजे प्रॅक्टिकल पार्ट. आणि हे म्हणजे कोणतं, अप्लाइड सायन्स. तर असं त्याच्या टोटल म्हणजे प्रॉपर्टीज वरून जे सायन्सच्या 2 शाखा केलेल्या आहेत, एक प्युअर सायन्स आणि अप्लाइड सायन्स. पण आपल्याला जे जायचं आहे, सायन्स इज डिवायडेड इंटू 3 मेन सब कॅटेगरीज. सायन्सच्या इथं 3 मेन सब कॅटेगरीज केलेल्या आहेत. एक आहे फॉर्मल सायन्स, दुसरं आहे नॅचरल सायन्स आणि तिसरं आहे सोशल सायन्स. फॉर्मल सायन्स, फॉर्मल सायन्स मध्ये कोण कोण आहेत, मॅथमॅटिक्स, गणित, लॉजिक जे आपण तर्कशास्त्र म्हणतो, लॉजिक, कम्प्युटर. बघ
ऑल दीज सब्जेक्ट्स कम अंडर फॉर्मल सायन्स. हे आहे सायन्सची पहिली ब्रँच, फॉर्मल सायन्स, ज्याच्यात मॅथमॅटिक्स, लॉजिक, कम्प्युटर. आपल्याला 12वीला आपल्या कॉलेजमध्ये ह्या दोन गोष्टींचा, फॉर्मल सायन्स मधल्या मॅथमॅटिक्स अँड लॉजिक्सचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला 11वी आणि 12वीला. नॅचरल सायन्सेस मध्ये कोण येतात? नॅचरल सायन्सेस मध्ये येतं केमिस्ट्री, केमिकल सायन्स, फिजिक्स, फिजिकल सायन्स ज्याला आपण म्हणतो फिजिक्स, बायोलॉजी, स्पेस सायन्स, बघा अवकाशशास्त्र, अवकाशाचा अभ्यास कर, स्पेस सायन्स, अगेन डिफरंट टाइप्स, जेनेटिक्स, ओके, अर्थ सायन्स, बघा भूशास्त्र, जॉग्राफी, जे काय आपण बघा, हे सगळे कुणाच्या अंडर येतात? नॅचरल सायन्सेसच्या अंडर. आणि आपल्याला सायन्समध्ये ह्या 3 सब्जेक्टचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा 11वी 12वी फॉर 11th 12th. केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, फॉर्मल मधला मॅथमॅटिक्स अँड लॉजिक, नॅचरल सायन्सेस मधला केमिस्ट्री, फिजिक्स आणि बायोलॉजी, याचा डिटेलमध्ये अभ्यास करायचा. आणि सोशल सायन्स, बघा सामाजिक शास्त्र. तुम्ही तर म्हणाल सर हे आर्ट्स आहे. हो, आर्ट इज ए सब ब्रँच ऑफ सायन्स. आर्ट एक सायन्सची छोटीशी शाखा आहे. याच्यामध्ये कोण येतात? पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र, सोशल सायन्स, समाजशास्त्र, ओके, तुमचं इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र. बघा हे सगळे कुणाचे आहेत? सोशल सायन्सेसच्या ब्रँचेस आहेत. हे सगळे त्याच्या अंडर येतात. देर आर सो मेनी ब्रँचेस. म्हणजे ह्याच्यामध्ये नेमकं काय? कल्चरल सायन्सेस म्हणजे थोडक्यात ह्युमन बिहेवियरचा आणि ह्युमन कल्चरचा अभ्यास, मानवी स्वभावाचा आणि त्याच्या संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी सायन्सची, या शास्त्राची एक वेगळी शाखा केली, दॅट इज सोशल सायन्स. सायन्सच्या 3 ब्रँचेस, फॉर्मल, नॅचरल, सोशल. आणि त्यातल्या त्यात आपल्याला 11th 12thला या गोष्टीचा अभ्यास करायचा. या 3 ब्रँचेस पैकी केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, मॅथमॅटिक्स, ह्या सायन्सच्या 4 शाखांचा अभ्यास करायचा. आणि इन ऍडिशन टू दॅट वी हॅव मराठी अँड इंग्लिश. दीज आर द कंपल्सरी लँग्वेजेस. मराठी आणि इंग्लिश, तर असे 6 सब्जेक्ट. अँड इन ऍडिशन टू दॅट फिजिकल एज्युकेशन, एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, ज्याला आपण शारीरिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण, याला सुद्धा आपल्या 11वी 12वीला मार्क्स ठेवलेले आहेत. तर अशा मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, ते काय काय आहेत आपण त्याच्यानंतर डिटेलमध्ये जाणार आहोत. मॅथमॅटिक्स काय, केमिस्ट्री काय, फिजिक्स काय, बायोलॉजी काय, जे जे काही त्यांचे रिलेटेड लेक्चरर्स असतील ते तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती देणार. मराठी, इंग्लिश, यू नो दॅट वन. फक्त आता तुमच्यासाठी ह्या नवीन शाखा म्हणजे काय, तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात, फक्त त्याला आपल्याला आता इंग्रजी या भाषेतून शिकायचं. एक भाषा बदलणार आहे फक्त. बाकी तुम्ही केमिस्ट्रीतले फिनॉमिनॉन 10वी 8वी 9वी 10वीला शिकलेले आहात, फिजिक्स मधले शिकलेले आहात, बायोलॉजीचे शिकलेले आहात. ज्यावेळेस तुम्हाला चॅप्टर सुरू होतील त्यावेळेस ते कळायलाही लागेल. तर असे मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी हे 4 मेन सब्जेक्ट, जे की प्युअर सायन्सेसचे सब्जेक्ट आहेत हे. आणि मराठी, इंग्लिश, दीज आर द लँग्वेजेस. तर असे 6 सब्जेक्ट. आणि को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, व्होकेशनल काय काय आहेत, बायफोकल काय काय आहेत, त्याची मी थोडीशी माहिती देणार आहे. ती पण तुम्हाला माहिती असली पाहिजे. तर असे 6 सब्जेक्ट, मराठी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, केमिस्ट्री, फिजिक्स, बायोलॉजी, शारीरिक शिक्षण ज्याला आपण फिजिकल एज्युकेशन म्हणतो, एन्व्हायरमेंटल सायन्स, पर्यावरण, एवढ्यांचा अभ्यास तुम्हाला 11th आणि 12thला करायचा आहे. So hope you understood the introduction of the science. In the next video we shall come with another different discussions on the science. Thank you.